हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आजकाल आपण उन्हाळा स्पेशल बऱ्याचशा अशा रेसिपी पाहत आहोत. कैरी हे देखील आपल्याला फक्त उन्हाळ्यातच अवेलेबल असते. त्यामुळं आज आपण कैरीपासून बनवलेली एक पारंपरिक अशी रेसिपी पाहणार आहोत. तर आज आपण कैरी डाळ किंवा काही एरियामध्ये याला आंबे डाळ असं देखील म्हणलं जातं. तर अशी ही कैरी डाळ किंवा आंबे डाळ कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. तर आता खूप वेळ न घालवता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. कैरी डाळ किंवा आंबे डाळ बनवण्यासाठी सुरुवातीला मी 1 वाटी होईल इतकी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. ही डाळ आपल्याला भिजत घालायची आहे. डाळ मी 2 वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घेणार आहे आणि त्यानंतर कमीत कमी 4 ते 5 तासासाठी म्हणून डाळ आपल्याला चांगली अशी भिजवून घ्यायची आहे. जर तुम्ही सकाळी करणार असाल तर रात्री भिजत घातली तरी देखील चालेल. हरभरा डाळ जी आहे ती 5 तासासाठी चांगली मी भिजू दिलेली आहे. त्यानंतर त्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. याच्यामध्ये पाण्याचा अंश आपल्याला बिलकुल ठेवायचा नाहीये. पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्यातली अर्धी डाळ जी आहे ती आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड केलेली आहे. ही डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. डाळ आपल्याला बारीक करताना एक खबरदारी घ्यायची आहे. डाळ आपल्याला ओबड-धोबड अशी बारीक करायची आहे. खूप पूर्णपणे बारीक करायची नाहीये. तुम्ही पाहू शकता डाळ मी ओबड-धोबड ठेवलेली आहे. अशी डाळ असेल तरच आपली कैरी डाळ खाण्यासाठी मजा येणार आहे. आत्ता आपल्याकडे मिक्सर आहे म्हणून आपण मिक्सरवर डाळ बारीक करून घेतोय. पण ज्यावेळी मिक्सर नव्हते तर त्यावेळी काय व्हायचं, पाट्या वरवंट्यावर डाळ जी आहे ती बारीक केली जायची किंवा खलबत्ता वापरला तरी देखील चालेल. तुम्हाला देखील जर वेळ असेल तर तुम्ही खलबत्त्यात किंवा पाट्या वरवंट्यावर डाळ बारीक करून घेतली तरी देखील चालेल. अशा प्रकारे जर डाळ बारीक केली असेल तर त्याची टेस्ट जी आहे ती आणखी छान अशी येते. डाळीचा दुसरा स्लॉट जो होता तो देखील मी थोडासा असा बारीक करून घेतलेला आहे. मिक्सर फिरवताना बघा, मिक्सर ऑन ऑफ असं करत आपण बारीक करायचं, म्हणजे ते खूप असं बारीक होणार नाही. कंटिन्युअसली मिक्सर चालू राहिला तर डाळ आपली पूर्ण बारीक होईल. तशी आपल्याला अजिबात नकोय. दुसरा स्लॉट देखील मी ऑन ऑफ करत व्यवस्थित असा ओबडधोबड बारीक करून घेतलेला आहे आणि तो देखील मी आता एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपली पूर्ण डाळ जी आहे ती वाटून रेडी झालेली आहे. काही भागामध्ये याला वाटली डाळ असं सुद्धा म्हटलं जातं. तर बघा, अशा प्रकारे आपली ओबड-धोबड अशी डाळ छान अशी रेडी झालेली आहे. आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. फोडणीसाठी मी एक कढई जी आहे ती गरम करायला ठेवलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 टेबलस्पून होईल इतकं तेल ऍड करून घ्यायचं आहे. 3 टेबलस्पून होईल इतकं तेल मी कढईमध्ये ऍड केलेलं आहे. यानंतर या ठिकाणी मी सांडगी मिरची घेतलेली आहे किंवा मसाला भरलेली जी काही मिरची असती ती मिरची घेतलेली आहे. तर ही सांडगी मिरची जी आहे ती मी वर्षभरासाठी म्हणून ऑलरेडी तयार करून ठेवलेली आहे. सांडगी मिरची कशी बनवायची याची रेसिपी जी आहे ती आपल्या चॅनलवर जी आहे ती अवेलेबल आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं लिंक सुद्धा देत आहे. तिथून तुम्ही ती कशी बनवायची ते चेक करू शकता. आता ही तेल जे आहे ते चांगलं गरम झालेलं आहे. ही सांडगी मिरची आपल्याला या तेलामध्ये छान अशी फ्राय करायची आहे. सांडगी मिरची फ्राय करण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागणार नाहीये. तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅस जो आहे तो आपल्याला मंदच ठेवायचा आहे आणि थोडंसं त्याच्यावर तेल उडवून आपल्याला ती तळून घ्यायची आहे. मिरची छान अशी तळून झालेली आहे. गॅसची फ्लेम जर आपण खूप मोठी ठेवली असती तर मिरची आपली करपली गेली असती. त्यामुळं आपण मंद आचेवर मिरची व्यवस्थित फ्राय करून घेतलेली आहे. यानंतर मी या ठिकाणी हिरवी मिरची देखील घेतलेली आहे. मिरची तळून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, कैरी डाळसाठी लागणारी जी काही फोडणी आहे ती पहिला फोडणी बनवून घेऊया, म्हणजे फोडणी गार होईल. फोडणीमध्ये आता आपल्याला 1.5 टीस्पून होईल इतकी मोहरी ऍड करायची आहे. त्याचबरोबर 1 टीस्पून होईल इतके जिरे ऍड करायचे आहेत. तेल आपलं ऑलरेडी गरम होतं त्यामुळे त्याच तेलामध्ये मी लगेचच फोडणी करून घेतलेली आहे. फोडणी करपली जाऊ नये याकरता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपल्याला यामध्ये कढीपत्ता ऍड करायचा आहे. सुगंधित असा वासाचा चांगला कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्त्याची एक 12 ते 15 पानं जी आहेत ती आपण फोडणीमध्ये ऍड करूया. कढीपत्ता ऍड करून झाल्यानंतर मिरची आपण जी काही घेतली होती ती बारीक अशी कट करून घेतलेली आहे आणि ही मिरची आपण या फोडणीमध्ये ऍड करूयात. कढीपत्ता आणि मिरची आपण तेलाबरोबर छान अशी परतून घेऊया. मिरची आणि कढीपत्ता आपल्याला खूप करपला जायला नकोय. यानंतर आपल्याला यामध्ये हिंग आणि हळद ऍड करायचं आहे. 1/2 टीस्पून होईल इतका हिंग, त्याचबरोबर
पाव टीस्पून होईल इतकी हळद आपण या फोडणीमध्ये ऍड करूया. हिंग आणि हळद आपण या फोडणीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. आता ही तयार फोडणी आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे. कोणतीही कोशिंबीर असो किंवा चटणी जर बनवत असाल तर त्यावेळी केव्हाही फोडणी गरम गरम त्याच्यामध्ये ऍड करायची नाही. पूर्ण फोडणी थंड झाल्यावरच ती त्याच्यामध्ये ऍड करायची. आता ही फोडणी आपल्याला थंड होऊ द्यायची आहे. तोपर्यंत आपण उरलेली प्रोसिजर आहे ती करून घेऊया. फोडणी आपली थंड होतीये तोपर्यंत आपल्याला कैरी जी आहे ती किसून घ्यायची आहे. इथं मी जी काही कैरी घेतलेली आहे ती चवीला खूप अशी आंबट नाहीये. मी डाळ घेताना 1 वाटी होईल इतकी डाळ घेतली होती, तर त्याच्यासाठी एक छोटी कैरी जी आहे ती मी वापरलेली आहे. आता ही कैरी आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्यानं स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. त्यानंतर मी त्याचा देठाकडचा भाग जो आहे तो काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला या कैरीच्या साली काढून घ्यायच्यात. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही साली सहित कैरी वापरली तरी देखील चालेल. पण काही वेळेला कैरीची साल घातल्यावर ती जी आपली कैरी डाळ आहे ती खाण्यासाठी मध्ये मध्ये कचकच लागते. म्हणून मी कैरीची साल जी आहे ती काढून घेणार आहे आणि त्यानंतर मला कैरी किसून घ्यायची आहे. कैरी किसताना मी खूप बारीक नाही, खूप मोठ्या नाही, अशा मीडियम साईजचं जे काही आपले होल असणार आहेत त्या बाजूनं कैरी आपल्याला किसून घ्यायची आहे. कैरीचं प्रमाण जे आहे ते कैरीच्या आंबटपणानुसार आपण कमी जास्त करू शकतो. पण शक्यतो थोडंसं कैरीचं प्रमाण जास्त असेल तरच ही डाळ खाण्यात मजा येणार आहे. म्हणून मी पूर्ण कैरी इथं वापरलेली आहे. किसून झाल्यानंतर आपल्याला ही कैरी कमी जरी वाटत असली तरी ज्यावेळी आपण पूर्णपणे चटणी तयार करणार आहोत, पूर्णपणे कैरी डाळ रेडी करणार आहोत, तर त्यावेळी ती थोडीशी मुरल्यानंतर त्याचा आंबटपणा वाढतो. म्हणून आपल्याला कैरी घेताना योग्य त्या प्रमाणात घ्यायची आहे. अशा प्रकारे पूर्ण कैरी आपली किसून झालेली आहे. आपल्याला ही कैरी डाळ आंबट गोड चवीची बनवायची आहे. यासाठी आपण यामध्ये 1.5 टेबलस्पून होईल इतकी साखर ऍड करणार आहोत. आपली रेग्युलर साखर जी आहे ती ऍड केलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये मीठ सुद्धा ऍड करायचं आहे. चवीनुसार मीठ आपण त्याच्यामध्ये ऍड करून घेतोय. यानंतर आपण जी काही सांडगी मिरची जी आहे ती फ्राय करून घेतलेली, ती सांडगी मिरची आपल्याला यामध्ये ऍड करायची आहे. त्याचा देठ जो आहे तो मी काढून घेतलेला आहे आणि आता उरलेली मिरची आपल्याला पूर्णपणे बारीक करून घ्यायची आहे. सांडगी मिरची या कैरी डाळमध्ये ऍड केल्यामुळं त्याला एक वेगळी अप्रतिम अशी चव येणार आहे. त्यामुळं शक्यतो सांडगी मिरची स्किप करू नका. सांडगी मिरची जी आहे ती आपल्याला मार्केटमध्ये सुद्धा अवेलेबल मिळते, तर तुम्ही एखादं पॅकेट आणून ते ट्राय करू शकता. मिरची आपली व्यवस्थित फ्राय झाली होती त्यामुळे ती इझिली अशी छान कुरकुरीत अशी व्यवस्थित बारीक होतीये. जर तुमची मिरची नीट तळली गेली नाही तर ती व्यवस्थित अशी बारीक होत नाही. आणि दुसरी एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची म्हणजे सांडगी मिरची सेपरेटली बारीक करून घ्यायची आणि मग डाळीमध्ये ऍड करायची. जर डाळीमध्येच तुम्ही तर सांडगी मिरची ऍड करून ती बारीक करायला गेलात तर ती होणार नाही, ती भिजली जाईल आणि व्यवस्थित बारीक होणार नाही. तर आता मी अशा प्रकारे सेपरेटली मिरची जी आहे ती बारीक करून घेतलेली आहे आणि आता ही बारीक केलेली मिरची त्या जी काय आपण डाळ आणि कैरी आपण ऍड केली होती त्या मिक्सचर मध्ये ऍड करून घेतोय. यानंतर मी या ठिकाणी बारीक कट केलेली कोथिंबीर घेतलेली आहे. थोडीशी कोथिंबीर देखील या मिश्रणासोबत आपण ऍड करून घेऊयात. कोथिंबीर ऍड करून झाली की आपण हे सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. हातानं किंवा चमच्याच्या साह्यानं तुम्ही हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ शकता. पूर्वीच्या काळी बघा चैत्र गौरीचं हळदी कुंकू असायचं आणि त्या हळदी कुंकवामध्ये ही कैरी डाळ आणि त्याचबरोबर कैरीचं पन्ह हे 2 आयटम जे आहेत ते आवर्जून दिले जायचे. कैरीचं पन्ह कसं बनवायचं याची रेसिपी देखील आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. तर कैरीचं पन्ह कसं बनवायचं हे जाणून घेण्यासाठी तुम्ही त्या लिंकवर जाऊन क्लिक केलं तर तुम्ही ती रेसिपी चेक करू शकता. सगळे आयटम आपले छान असे मिक्स करून झालेले आहेत आणि सगळ्यात शेवटी फायनली आपण यामध्ये फोडणी ऍड करतोय. फोडणी आपली पूर्णपणे थंड झालेली आहे आणि ही थंड झालेली फोडणी यामध्ये आपण ऍड करूयात. फोडणी ऍड करून ती आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. फोडणी आपल्याला मिक्स करताना हलक्या हाताने मिक्स करायची आहे, कारण त्याच्यामध्ये जो काही आपण कढीपत्ता ऍड केलेला आहे तो कढीपत्ता आपला कुरकुरीत झालेला आहे आणि कुरकुरीत झाला असल्या कारणानं खूप जर तुम्ही त्याला जास्त स्मॅश केलं तर तो बारीक होऊन त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल. यासाठी आपण फोडणी अगदी हलक्या हाताने त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. कैरी डाळ बनवून झाल्यानंतर ती लगेचच जर तुम्ही टेस्ट केली तर ती तुम्हाला थोडीशी कमी आंबट वाटेल. पण जर तुम्ही 1-2 तास ठेवून नंतर टेस्ट केली तर त्याचा आंबटपणा आहे तो थोडासा वाढला जाईल.
म्हणून शक्यतो आपल्याला काय करायचे, 1-2 तासांनी ती टेस्ट करायची. असं केल्यामुळं कैरी त्याच्यामध्ये छान अशी मुरली जाईल आणि त्याच्या चवीतला गोडवा जो आहे तो दुपटीनं वाढेल. पुरणपोळीच्या स्वयंपाकाबरोबर देखील आपण ही कैरी डाळ जी आहे ती बनवू शकतो आणि त्याच्याबरोबर देखील खाताना आपल्याला खूप मजा अशी येते. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आपण ही कैरी डाळ बनवत असल्या कारणानं तयार झाल्यानंतर ती शक्यतो फ्रीजमध्ये ठेवायची. कारण डाळ जी आहे ती आपण ऑलरेडी 4-5 तास भिजत घालून घेतलेली होती. त्यामुळे ती लगेचच खराब होऊ नये यासाठी ती आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि बनवून झाल्यानंतर एक जास्तीत जास्त 4 ते 5 तासात आपण ती सर्व्ह करून टाकायची आहे. अशा प्रकारे आपली कैरी डाळ जी आहे ती रेडी झालेली आहे आणि थोडीशी मुरल्यानंतर आता ती मी सर्व्ह करणार आहे. एका बाउलमध्ये मी कैरी डाळ सर्व केलेली आहे आणि वरून त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर देखील स्प्रेड केलेली आहे आणि एक लाल मिरची फ्राय करून शेजारी ठेवलेली आहे. तर ही होती आपली आजची कैरी डाळ बनवण्याची रेसिपी. तुम्ही देखील या अक्षय तृतीयेला ही कैरी डाळ नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची कैरी डाळ कशी बनलेली आहे. तर अशी ही उन्हाळा स्पेशल आंबट गोड चवीची पारंपरिक कैरी डाळ बनवण्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.